एक कौसे पाणी खूपच थकून दिसून राहिले. तुम्ही शेतीसाठी नांगर फेरवायला भेटला तो पटवारी भाऊ आहे ना, त्याचं 1 दिवसाचं काम बाकी आहे. त्याचं झाला का तू आपल्याकडे सांगणार. मला एक सांगा, काय या महिन्यात तुम्ही रगत चढवायला नाही गेले? मी काही बोलत हा सांगा मला. आता आता रगत चढून कोणासाठी जगायचं होतं? आम्ही अजून जिवंत या घरचा वरंडा ओलांडून तुमचा हात धरून या घरात आला. त्याचा हात अर्ध्यावर सोडायला नाही. एक सोन्यासारखी बहीण आहे तुम्हाला, हे बी विसरले तुम्ही? आपल्या दुर्गीची तयारी झाली का? तुला माहित आहे ना, आज तिला पाहुणे कासाठी माहित आहे ना? कौशे आजच्या दिवस तरी कोणाकडून तरी दुर्गीसाठी नवीन साडी मागायची होती ना. तिच्याकडे साडी नाही ना. माझ्या आईची साडी आहे माझ्याजवळ. दुर्गी लई साजरी दिसून त्याच्यात. जा तुम्ही हातपाय धुवून तयार व्हा. दुर्गी बी तयार होती. तू बघ आता मला दाखवायचा कार्यक्रम आहे का? मी आता जुनी झाली आहोत. माझ्या परिस्थितीनं तुझा चेहरा काळा पडला, पण तेच मात्र अजून साबूत आहे. आणि कौसे हे चेहऱ्याला कोण विचारते हो? तुझं मन सुंदर आहे ना, हेच पाहिजे मला. माझी बहीण दुर्गा साडीमध्ये कशी चांगली दिसत आहे. खूप चांगली दिसत आहे. कालपर्यंत माझ्या अंगणामध्ये इकडून तिकडं फिरायची. आपल्या बोबड्या बोलांना दादा दादा म्हणून हाक मारायची. आज कशी दूर करून जाईल. बाबन भाऊ, अरे का होईल? तुला जर वाईट वाटत असेल ना तर मला नाही करायचं लागेल. मी का म्हणतो तू त्या पाहुण्याला सांगून दे नको या म्हणे. तुम्ही दोघं बी बहीण भाऊ पागल झाले आहेत. वयात आलेल्या पोरीचं लगीन करून तिने सासरी पाठवायचा रिवाजच आहे आपल्याकडे. हो अहो ना बहिणी, या घरातून मला हाकलं लागले. तुला जड झालो का मी? नाही बाई नाही, तू जड नाही झाली. पण काळजावर दगड ठेवून पोरीने तर सासरी पाठवाच लागणार आहे. त्याच्याशिवाय कोण आहे का? बाय तुला खरं विचारतो, तो बारक्या भाऊ कसा बघला तर त्याचं तुला टेन्शन आलं नाही ना? आता तू हो म्हण नाही तर नाही म्हण, मला माहित आहे या गोष्टीचं तुला टेन्शन आलं. आता मला म्हणजे तुला दुसरं टेन्शन. अरे नाही रे बाबन भाऊ, मला तुला टेन्शन नाही द्या. मला लग्न नाही करायचं. तुला पाहुणे टाकून दिलं, नको या मला इथं. दुर्गा, तू आमच्या सगळ्यात लहान आहेस, वरून एकही वर्ग शिकली नाहीस, तरी तुझ्यात एवढा शहाणपणा आला. मग तो शिकून इंजिनियर झालेल्या त्या बारक्यापेक्षा तू चांगली नाहीस का बरा? असं नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी घडतच राहणार. हॅलो, हा कोण आले? हो आमची सगळी तयारी झाली ना. काय बरोबर, चालते हो, या 10-15 मिनिटांमध्ये पाहुणे ये ना. काही नाही, पाय धुवून पाणी घेऊन रात्री काही शिळा पडतो वगैरे खाल्लं? काय बी नाही, असं काहीच खाल्लं नाही. तू बस काय करू? हो बाहेर बघा.
आजकाल दुर्गेले पाहुणे पावाले येऊन राहिले म्हणे साड्या दुर्गीच्या लग्नात आपल्या 2-4 संचा कटूनच जाते मग का नाही मांडव वाळवले मस्त लावायचा चिंतिराचा धुर्मा बनवून खाऊ हो का नाही इमले गोष्ट वेगळी दिसत आहे आम्ही इकडं अरे तुम्हीच नुसतं बडबड करता काही विचारू द्याल का हे दुर्गी आतापर्यंत चांगलीच होती रे असं ना का पाहुणे याची वेळ झाली उलट्या करायला लागली थोडं पाहिजेच का म्हणलं उलटी आल्यासारखे वाटते पण होत नाही ना तू काय हात लावून पाहून राहिला मी हात न लावता सांगतो हे दुर्गी करणार हो अमन भाऊ नाही तुला खोटा वाटत असत तर दवाखान्यात नेलं चेक करून टाक पण इमली पण ती गोष्ट खरी आहे हो दुर्गी कर होत चालेल पाठवता जाऊ कोणाचा बाप पोटात घेऊन बसली ते लवकर सांग कोणाचा बाप पोटात घेऊन बसले कौशे तुला काय याची कल्पना मला काही कल्पना नाही फक्त गोवाडीत गाय पोचवायला जात होती एवढंच माहिती आहे मला आता तेवढे यार ते का करत होती पण काय बी माहिती नाही कोणाचा बाप होय कोणाचा बाप होय लवकर सांग माझ्या घरातून निघ माझ्या घरातून पहिले तिने बोलू कौशल तुझा तर हात देण्यासाठी गोष्टीमध्ये लवकर सांग तुमची शपथ मला यातलं काही बी माहित नाही कारा केलीस ना त्याच्या घरात जाऊन बस पण याच्यानंतर तू माझ्या घरात काय पाहिजे चालली त्या फडव्यानं इंजिनियर होऊन माझा संपर्क तू या पद्धतीने बस माझ्या घरी चाल